असेल, यमुना नदीच्या प्रदूषणाची समस्या असेल, त्या संदर्भात कोणतीही ठोस पावलं उचलताना आम आदमी पक्ष दिसला नाही. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्याची घोषणा तुम्ही केली होती. उलट राज्याचे अधिकार कमी केले गेले. हे मुद्दे तुमच्या विरोधात गेले असं नाही वाटत तुम्हाला? दिल्लीत आम्ही जे काही घोषणा केलेल्या त्या पूर्ण करायचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. हो, प्रदूषणाच्या बाबतीत आम्ही कमी पडलो, परंतु तुम्हाला कल्पना आहे की पंजाब आणि हरियाणा राज्य आहेत, तिकडे जी पराळी जाळली जाते ती हवेने ते प्रदूषण दिल्लीमध्ये येतं. आणि त्याचबरोबर जे गाड्यांचं प्रदूषण जे असतं ना, ते प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि काही मुद्दे त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात. राहता राहिला प्रश्न यमुनेच्या शुद्धीकरणाचा प्रश्न. बघा, एक गोष्ट आहे की दिल्लीमध्ये लॉ अँड ऑर्डर जी व्यवस्था आहे ती केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे. आणि जे लेफ्टनंट गव्हर्नर जे आहेत त्यांनी आम्हाला गेल्या 10 वर्षामध्ये कामच करू दिलं नाही. भारतीय जनता पक्षाने जेवढं जमेल तेवढे अडथळे निर्माण केले. आणि म्हणून आमच्या मुख्यमंत्र्याला, कदाचित देशाच्या इतिहासातला पहिले मुख्यमंत्री असतील की ज्यांना LGच्या विरोधात जाऊन आंदोलन करावं लागलं, रस्त्यावरती उतरून उपोषण करावं लागलं. त्यामुळे आम्हाला राज्यकारभार करू दिला नाही. आणि म्हणून शेवटी ह्या सगळे प्रयोग फसल्यावर काय केलं की खोटे आरोप लावले आणि मुख्यमंत्र्यांना तुम्ही जेलमध्ये टाकलं, उपमुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं, आरोग्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं. म्हणजे आमचं शिक्षणाचं मॉडेल ह्यांना उद्ध्वस्त करायचं होतं, आरोग्याचं मॉडेल उद्ध्वस्त करायचं होतं. आमच्या नेत्यांना सगळ्यांना तुम्ही जेलमध्ये टाकलं, कामच करून दिलं नाही. घेऊन आपण बोलूया. अगदी पहिल्या कमेंट सगळ्यांचे घेऊया. सचिन सावंतजी, जो पहिला मुद्दा आहे की एकत्र लढणं, दुसरी गोष्ट जो राजीव सरांनी मुद्दा मांडला की आपचा जर तिथे फटका बसला तर काँग्रेसला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो. आणि प्रत्यक्ष आत्ताची इलेक्शन कमिशनची आकडेवारी सांगतेय गेल्या निवडणुकीमध्ये 4.5% कमी वोट शेअर होता काँग्रेसला, 2% वोट शेअर वाढलेला दिसतोय. काँग्रेसची अजून एकही जागा नाहीये, मात्र वोट शेअर मात्र 2% वाढलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, काँग्रेससाठी वैयक्तिकरित्या फायदा झालाय पण चित्र बदलू शकलं असतं जर एकत्र लढला असतं? आता मला असं वाटतं की ते जरतरच्या गोष्टी आहेत. वस्तुस्थिती आहे की आम्ही आता या ठिकाणी वेगळे लढलो. आता तुम्ही लक्षात घ्या की गेल्या 3 निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष आणि आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे वेगवेगळेच लढलेले आहेत. 2013चा घ्या, 2015चा घ्या, 2020चा घ्या, आता 2024 निवडणूक जवळपास आहे. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये काँग्रेसचा काय इम्पॅक्ट झाला आणि कशा पद्धतीनं आपला गेला, तर तुम्ही म्हणता 6.5%च त्या ठिकाणी 7% मतदान आम्हाला झालेलं आहे. आता तुम्ही जर त्या ठिकाणी 2013चा घेतला, म्हणजे 2013 पर्यंत आमची सत्ता होती, 2013ला आमचा वोट शेअर होता जवळपास 24% होता. तो 2015च्या निवडणुकीला 10%वर आला आणि त्यानंतर 2020ला तर 4-4.5%वर आला. आणि असं असताना त्याचा काही तुम्ही निवडणुकीवर प्रभाव झाला का त्यावेळेला? तसंही झालं. प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळेलाच अरविंद केजरीवालजींनी सांगितलं होतं की आम्ही ही लोकसभेच्याच साठी त्या ठिकाणी आघाडीमध्ये आहोत, इंडिया ब्लॉकमध्ये विधानसभा वेगळी लढणार आहोत. आणि त्यानंतर सातत्याने म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये देखील अरविंद केजरीवाल म्हणाले की आम्हाला वेगळं लढायचं, एकटंच लढायचं आहे. पण त्यांची जर भूमिका असेल असं अलायन्समध्ये लढणं, हा दोन्ही पक्षांची इच्छा असली पाहिजे. नुसतं एका पक्षाची इच्छा असणं आवश्यक नाही. फक्त लोकसभेसाठी होती नाही. आता मला असं वाटतं की तो आम आदमी पक्षाचा प्रश्न आहे. आता इंडिया आघाडीच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका सगळ्यांना बरोबर घेऊन जायची जरी असली तरी इतर पक्षांची देखील तशाच पद्धतीची असली पाहिजे. आता त्या ठिकाणी प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळी भूमिका प्रत्येक पक्षाने घेतलेली आहे. त्यामुळे असं काही मला सांगता येणार नाही की प्रत्येक जणांनी आलंच पाहिजे. आणि राजीवजी जसं म्हणतायत की त्याचा आम्हाला काय फायदा होणार आहे, मला असं वाटतं की प्रत्येक पक्ष वाढण्याचा प्रयत्न करतो. आता जे काही उमेदवार आहेत, तुम्ही लक्षात घ्या, आम आदमी पक्षाचे उमेदवार घ्या, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार घ्या, त्यातले अर्धे उमेदवार हे काँग्रेसचेच आहेत. म्हणजे ह्या 2-3 कालावधीमध्ये, निवडणुकीच्या कालावधीमध्ये जे पक्षांतर करून दुसऱ्या पक्षात गेले, नुसतं मतदार गेलेला नाही, आमचे कार्यकर्ते, आमचे उमेदवार याच्यातला ना एक मुद्दा जो आहे तो हा आहे आणि तो मला असं वाटतं की सगळ्यांसाठी आपण तो चर्चेला ओपन करावा की आम